पण कंटाळून तो अत्यंत टोकाचं पाऊल उचललेलं होतं. ऐनवेळी स्वतः स्वामी समर्थ त्याच्या स्वप्नात आलेलं होतं आणि म्हणाले, मरून काही सुटणार नाही, जे उरले ते इथंच भोगावे लागेल. आणि दुसऱ्या दिवशी देऊळबड्ड 2 या चित्रपटाने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलेलं होतं. नमस्कार स्वामी भक्तांनो, आजचा अनुभव हा केवळ एक प्रचिती नाही तर अत्यंत ताजा घडलेला आहे. स्वामींच्या मृत्यूच्या दारेतून एका भक्ताला परत आणून दिलेले एक नवीन जीवनदान आहे. जेव्हा माणूस सगळे करून हारतो आणि जीवन संपवण्याचा विचार करतो, त्याला स्वामी योग्य मार्ग कसा दाखवतात, हा त्याचाच एक डोळं उघडणारी सत्य अनुभव आहे. आपला हा स्वामी भक्त आयुष्यातील कठीण परिस्थितीला कंटाळून एक अत्यंत टोकाचा आणि चुकीच्या मार्गावर निघालेला होता. स्वतःचे जीवन संपवणार होता. पण त्याच रात्री स्वामी समर्थ महाराज त्याच्या स्वप्नात आलेलं होतं. स्वामींनी त्याला कडक शब्दात वॉर्निंग दिलेलं होतं, जर तू आज मेलास तरी काही संपणार नाही. जे उरलेलं आयुष्य दुःख आहे ते तुला पुढच्या जन्मात इथेच येऊन भोगावे लागणार आहे. हे ऐकून तो भक्त दचकून जागा झालेला होता. त्यानंतर अजून एक लीला केलेलं होतं. त्याच वेळी देऊळबड्ड 2 हा चित्रपट रिलीज झालेला होता. चित्रपटातील टोक्याचा एक प्रसंग आणि स्वामींनी दिलेलं बोट या भक्ताचा थेट मनात लागलेलं होतं. चित्रपटात स्वामी अत्यंत मोलाचा उपदेश करतात की या जगात जेव्हा प्रभू श्रीराम आणि भगवान श्रीकृष्ण हे अवतार संपवून गेलेलं होतं, तेव्हा काय जगाचं चक्र थांबलं का? मग तो मरून काय होणार आहे? हा उपदेश त्या भक्ताला अंतर्मुख करून गेलेलं होतं. त्याला कळून चुकलेलं होतं की आत्महत्या हा कोणत्याही गोष्टीवरचा उपाय नाही. स्वामींच्या या कृपेमुळे तो भयंकर संकटातून बाहेर पडलेलं होतं आणि आज तो अगदी सुखात आणि व्यवस्थित जगत आहे. स्वामी कधीच आपल्या भक्ताचं आणि साथ सोडत नाही. जीवन कितीही कठीण असलं तरी ते स्वामीने दिलेले एक सुंदर भेट आहे. मरून काहीच सुटत नाही, उलट कर्मभोग वाढत असतात. हा अनुभव आपल्याला हे शिकवतं की संकट कितीही मोठा असू दे, अक्कलकोटचे स्वामी समर्थ खंबीर उभे आहे. त्यांचा एक शब्द माना आणि धीर धरा, वाईट वेळ नक्की निघून जाईल. मृत्यूच्या दारात परत आणणारा स्वामींचा अद्भुत अनुभव कसं वाटला? या मोलाच्या उपदेशावर तुमचं काय मत आहे? कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.